सगळ्यांनी एकोप्याने काम करा याबद्दल मी त्यांना सांगितलं. पोलिसांचं संरक्षण लागते, काही उमेदवारांना पोलिसांचं संरक्षण लागते. कुणालाही निवडणुकीला उभं राहिल्यानंतर काही त्याला जर जीवाला भीती असेल त्याला सुरक्षितता देणं हे पोलिसांचं काम असतं. प्रश्न 10 दिवसाचाच आहे. त्याच्यावर कुणी जो उमेदवार असेल आणि पोलिसांच्याकडे त्यांनी मागणी केली तर पोलिसांना संरक्षण द्यावं लागतं. म्हणजे दहशत नेमकी कुणाची? आता मागणी कुठल्या उमेदवारांनी केली, कुठल्या एरियात आहे, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळे काही दहशत माजवणारी लोक असतात हे आपण पाहत असतो. तुम्हाला कळवलेलं आहे की आम्हाला अशा अशा वार्डामध्ये गरज आहे, पोलीस संरक्षणाची गरज आहे. तर मी पोलीस अधिकाऱ्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं की त्यांनी आमच्याकडे लेखी पत्र द्यावं. लेखी पत्र दिलं तर आम्ही ते तपासून त्यांना गरज असेल तर आम्ही संरक्षण देऊ. आता पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या आपण भाजपवर प्रचंड आक्रमकपणे टीका केली होती, त्याला आता देवेंद्र फडणवीस तेवढंच का तुम्ही पत्रकारांनी सांगताना मी तेव्हाही सांगितलेलं होतं, मी महानगरपालिकेपुरतं बोलतो. महानगरपालिकेमध्ये जो काही कारभार झाला, पत्रकार मित्रांनो तुम्हालाही सगळं माहिती आहे की कशा पद्धतीनं तिथे रिंग होती, कशा पद्धतीनं टेंडर पास होतात, कशा पद्धतीनं प्री क्वालिफिकेशन होण्याच्या करता ज्यांना द्यायचं काम त्यांना फॉर असणाऱ्या अटी टाकल्या जातात. त्या गोष्टी आहेत ना, त्या कोणी नाकारू शकत. आणि त्याच्याकरता मी पुरावे पण दिले. काही ठिकाणी व्हाईटनर लावला वगैरे वगैरे. तुम्ही ज्या वेळेस मी वक्तव्य केलं त्या वक्तव्याला मीडियानी वेगळ्या पद्धतीनं फुगवून वाढवलं. मी आजही पुन्हा तुम्हाला सगळ्यांना सांगतो, ते वक्तव्य वेगळं दाखवलं गेल्यामुळं आपण ज्या मान्यवरांची नावं घेतात त्यांनी त्यांच्या पक्षाचे ते प्रमुख असल्यावर त्यांनी स्टेटमेंट केलं. परंतु आज मी पुन्हा तुम्हालाही सांगतोय आणि पिंपरी चिंचवडमध्ये माझ्या 3 सभा आहेत तेव्हा पण मी सांगणार आहे, जसं आम्ही आघाडीमध्ये असताना केंद्रात राज्यामध्ये आम्ही युपी आणि महाविकास आघाडीमध्ये होतो, परंतु स्थानिक स्वराज्य संस्था असताना तुम्हालाही माहिती आहे, तोच पत्रकार होता की आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये लढायचो. तसं पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये झालं. महानगरपालिकेचं ते म्हटलं की दादा हे बोलायला नको, ते बोलायला नको. त्या संदर्भामध्ये मी तुम्हाला कितीदा सांगतोय पत्रकार मित्रांनो की तुम्ही दाखवताना मी पूर्ण भाजपला बोललोय असं तुम्ही दाखवलं. मी बोललो होतो महानगरपालिकेमध्ये जे कारभारी पण चाललेलं होतं त्या व्यक्तींच्या बद्दल मी बोललो, त्यांच्या गलथान कारभाराबद्दल बोललो आणि आताही त्यांच्याच बद्दल बोलणार आहे. कारण ते महापालिकेतच म्हणतायत की 2017 पूर्वी दादांची 15 वर्ष सत्ता होती, जर पानं चालली आमच्या दादांना बोलता येणार नाही असं. ठीक आहे ना, चालण्याचा अधिकार आहे, संविधानाने त्यांना दिलेला आहे, जरूर तो अधिकार त्यांनी वापरावा. शेवटी मी माझ्या परीनं माझी भूमिका मांडत असताना ते पण त्यांच्या परीनं त्यांची भूमिका मांडतील. जनता जनार्दन सर्वस्व आहे, जनता सर्वांचं ऐकून घेईल आणि ज्यांचं योग्य वाटेल त्याला बटन दाबेल. आता महाराष्ट्रामध्ये म्हणजे अजित पवारांना सावरकरांचे विचार मान्य करावे लागतील असं आशिष शेलार म्हणाले. मी आपल्याला सांगू का, तुम्हाला विकासाचं काही पडलेलं नाही. मी तुम्हाला कुठून तरी काहीतरी आमच्यात अंतर कसं वाढेल अशा प्रकारचे प्रश्न विचारून तुम्ही त्याला एक हे देण्याचा प्रयत्न करताय. मला आता फक्त महानगरपालिका, मी ज्या महानगरपालिकेमध्ये जाईल त्याचबद्दल मी प्रश्नाचं उत्तर देईन. इतर तुम्ही प्रश्न विचारले तर त्याला नो कॉमेंट्स. मी निवडणुका संपल्यानंतर प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला